नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 जी 1 डिसेंबर 2024ला झालेली आहे, 1 डिसेंबर 2024ला झालेली आहे, त्याच्या एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी बोलणार आहे की कितीपर्यंत कट ऑफ येऊ शकते। कारण कालच त्याची फर्स्ट आन्सर की आलेली आहे। एमपीएससी आयोगाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर फर्स्ट आन्सर की अनाउन्स केलेली आहे। तर ते आन्सर की वरून चेक केल्यानंतर आणि स्टुडंट्सचे कमेंट्स आणि रिव्ह्यू पाहून आणि स्टुडंट्सपासून रिव्ह्यू घेऊन की त्यांचे आन्सर्स किती बरोबर आलेले आहेत, कितीपर्यंत त्यांचा स्कोर जाऊ शकतो, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे अनालिसिस करून मी एक कट ऑफ काढलेला आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो याविषयी मी डिटेल बोलणार आहे। टेबल फॉर्मॅटमध्ये मी कट ऑफ तयार केलेला आहे, तर तुम्हाला डिटेल तो कट ऑफ मी सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये कॅटेगरी सब कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ इथे एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगणार आहे। तर जो कट ऑफ असतो तो मेनली डिपेंड असतो 4 फॅक्टर्सवर। जो फर्स्ट फॅक्टर आहे तो टोटल नंबर ऑफ वेकन्सीज, सेकंड असतो तो टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स, थर्ड असतो ॲक्च्युअल ॲप्लिकंट प्रेझेंट इन एक्झाम आणि फोर्थ असतो लेवल ऑफ एक्झाम। यामध्ये जो फोर्थ फॅक्टर आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आणि फर्स्ट फॅक्टर आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे। टोटल नंबर ऑफ वेकन्सीज आणि लेवल ऑफ एक्झाम ही अति इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत। लेवल ऑफ एक्झाम जर यावेळीची बघितली तुम्ही 2024ची राज्यसेवा पूर्व, ती 2022 आणि 2023 पेक्षा थोडीशी सोपी एक्झाम होती ही लेवल ऑफ, कारण की इझी टू मॉडरेट लेवलची एक्झाम होती ही। ॲक्च्युअल पूर्ण जर ॲनालिसिस केले सगळ्या सब्जेक्टचे जे क्वेश्चन्स आले होते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्सचं जर तुम्ही ॲनालिसिस केला सर्व सब्जेक्टचं, तर तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन्स मिळतील थोडे। त्यामुळे ही जी लेवल होती एक्झामची यावेळीची ती थोडीशी इझी होती कंपॅरेटिव्हली 2022 आणि 2023च्या एक्झामची। तर कट ऑफ त्यापेक्षा थोडासा हाय जाऊ शकतो, परंतु आपण डेफिनेटली असं सांगू शकत नाही की कट ऑफ त्यापेक्षा हाय जाईल, कारण की वेकन्सीज हाही मोठा फॅक्टर असतो कट ऑफवर डिपेंड असणारा, की नंबर ऑफ वेकन्सीजवरही कट ऑफ डिपेंड असतो मोस्टली, आणि लेवल ऑफ एक्झाम यावर बी कट ऑफ मेनली डिपेंड असतो। हे जे 2-4 फॅक्टर आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे कट ऑफसाठी। तर एक्झामची लेवल बघून की लेवल काय होती, स्टुडंटचे जे आन्सर्स चेक केल्यानंतर स्टुडंटने जे आन्सर्स एमपीएससी आयोगाने जे आन्सर्स दिलेले आहेत ते आन्सर की चेक केल्यानंतर स्टुडंटचे जे कमेंट येतात की आमचा स्कोर इतका आहे, एवढा आहे, तर भरपूर स्टुडंटचे कमेंट्स पाहून आणि सर्व करून सर्व ॲनालिसिस चांगल्या प्रकारे करून मी एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। तर तुम्हाला डिटेल टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवत आहे। तर तुम्ही पाहू शकता डिटेल हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, संभाव्य कट ऑफ आहे आफ्टर फर्स्ट आन्सर की। टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता ओपन या कॅटेगरीसाठी जनरलसाठी साधारण 108 ते 110च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो। फिमेलसाठी 103 ते 105च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो। ओबीसी या कॅटेगरीसाठी साधारणपणे जनरलसाठी 108 ते 110च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेलसाठी 103 ते 105च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो। हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्यात आपण जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहे त्यापेक्षा 2 ते 3 मार्क्स किंवा असे पकडा 3 to 4 मार्क्स खालीवर होऊ शकतात। तर हा एक्सपेक्टेड संभाव्य कट ऑफ आहे, चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून काढलेला आहे। एससी या कॅटेगरीसाठी साधारणपणे 103 ते 105च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेलसाठी 98 ते 100च्यासाठी कट ऑफ जाऊ शकतो। एसटी या कॅटेगरीसाठी जनरलसाठी 98 ते 100, फिमेलसाठी 94 ते 95। डीटीएसाठी साधारणपणे जनरलसाठी 108 ते 110 आणि फिमेलसाठी 103 ते 105। एनटीबीसाठी जनरलसाठी 105 ते 107 आणि फिमेलसाठी 103 ते 105। एसबीसी जनरलसाठी 105 ते 107, फिमेलसाठी 103 ते 105। ईडब्ल्यूएससाठी साधारणपणे जनरलसाठी 108 ते 110, फिमेलसाठी 103 ते 105। एनटीसी एंड डीसाठी जनरलसाठी 106 ते 107, फिमेलसाठी 103 ते 105। हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगितलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा, जी फर्स्ट आन्सर की आलेली आहे। त्यानंतर जो विद्यार्थ्यांनी स्कोर चेक केलेला आहे त्याचा ॲनालिसिस करून आणि चांगल्या प्रकारे पूर्ण डिटेल ॲनालिसिस करून हा एक्सपेक्टेड कट ऑफ संभाव्य कट ऑफ मी सांगितलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय